श्रीमंत सर्वत्र साध्यवशतो भगवंत होत सर्वत्र साध्यवशतो भगवंत होत कामानवा विसरशी हात देशी कामानवा विसरशी हात देशी संगीत देव असुनी दुःखात असशी संगीत देव असुनी दुःखात असशी माझ्यातले नवल हे माणसा तू श्रेष्ठत्व तोरतवले नाहीच किंतु श्रेष्ठत्व तोरतवले नाहीच किंतु श्रेष्ठत्व तोरतवले नाहीच किंतु. साधकाने नित्य सावध असावे मना बोधवावे भक्ती ज्ञान. भक्तीचं ज्ञान हे कुठूनही होऊ शकतं याचंही उदाहरण आहे. आता जे आपण चतुर्मास हा साजरा करतो आहोत तर तो चतुर्मास हा भक्तीचं ज्ञान कुठून मिळवावं त्याचा एक वस्तुपाठ आहे. हे कुठून मिळवता येईल, ग्रंथातून मिळवता येईल तर अगदी ठरवून गेलेलं आहे. त्यासाठीच त्यांनी तळमळ करून या सगळ्या संतांनी आपापले ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत. पदाच्या रूपाने आहेत, गद्याच्या रूपाने आहेत, सगळ्या प्रकारे आहेत, भाष्य म्हणून आहेत, अनेक प्रकारे आहेत. तर ते त्यांनी करून ठेवलेलंच आहे. त्यातून ज्याला शिकता येतं त्यांनी तिथून शिकावं, काही प्रश्नच नाही. पण त्याच्याही पेक्षा अधिक जिवंत जाऊन जर शिकायचं असेल तर सृष्टीकडे शिकावं. म्हणून आपण ही सृष्टीकडे, कारण ती आपल्याला प्रत्येकाला जवळची आहे. ग्रंथाचं सान्निध्य, ग्रंथाचा अर्थ, त्याचा उलगडा, त्याच्या पुन्हा तपशिलात इतकं सगळं आपल्याला जमून तिथेपर्यंत यायला जर समजा वेळ लागत असेल, कोणी जात असेल तर उत्तमच. पण समजा त्याला वेळ लागत असला किंवा त्याला तो मार्ग उपलब्ध नसला, ती भाषा सुगम नसली, अशी काही अडचण असली तर सृष्टी सर्वांना उपलब्ध आहे एवढं तरी नक्की. सुगमही आहे, फक्त बघण्याचा दृष्टिकोन एवढाच फक्त प्रश्न आहे. तर त्या अर्थाने भक्तिज्ञान कुठून शिकावं, भक्तिज्ञान सृष्टीकडून सुद्धा शिकावं. आता हे भक्तीचं ज्ञान याचाच अर्थ स्वतःच्या ठिकाणी असलेल्या भगवंताची ओळख. भक्ती ही बाह्य रूपाने एखाद्या कुठल्या तरी देवाची अशासाठी करावी लागते की आतल्या देवाची आपल्याला कळत नाही किंवा समजत नाही किंवा आपली झेप पोचत नाही, म्हणून ती बाहेरच्या देवाची करावी लागते. आणि ते योग्यच आहे, कारण आपण जसे सगुण देहधारी आहोत तसा आपला देवही सगुण देहधारी असावा असं वाटतं, स्वाभाविक आहे. आणि ते आपल्याला सुगम साध्यही आहे. त्याच्याच बरोबर तिथे जायचं आहे, ते आज जाण्यासाठी जायचं आहे एवढं जर लक्षात असेल तर बरोबर मनुष्य आपल्याला जिथे जायचं आहे तिथे होऊन जाईल. ते स्वतःकडेच असतं आणि त्याचा अनुभव आपल्याला स्वतःला येऊ शकतो की माझ्या ठिकाणी हे भगवंताचं स्वरूप आहे. फक्त त्याच्या आड जे येतं ते समजून घ्यायला ज्या अडचणी येतात त्या जर आपण पाहिल्या तर या सगळ्या संदेशामध्ये एक 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 अडचण तिथली मांडलेली आहे. तर ती अडचण जर आपल्या लक्षात आली, सृष्टीतलं स्वरूप दिसलं, कारण प्रात्यक्षिक आहे, सृष्टीमध्ये प्रात्यक्षिक आहेच. या सगळ्या ज्या काही अडचणी आहेत किंवा जे मूळ हवं आहे किंवा जे आहे आपल्याकडे असं म्हणून पाहतात ते आहेच आहे, तर त्याचं सगळ्याचं प्रात्यक्षिक सृष्टीमध्ये दिसतं. म्हणून या सृष्टीच्या संदेशाचा आपण या चतुर्मासामध्ये काहीतरी अभ्यास करायचा प्रयत्न करतो. तर तसं हे आनंद जवळ आहे हे आपल्याकडे गेल्या वेळेला आपण पाहिलं की आपल्यामध्ये स्वतःमध्ये असलेला आनंद जर एकदा का माणसाला त्याची झलक कळली तर काय गरजच नाही त्याला बाहेरच्या आनंदासाठी बाहेर जायची काही गरज नाही. सुखासाठी जावं लागेल, दुःखपत्रात पडेलच, त्याच्यासाठी वेगळं काय जावं लागणार ते आपल्याला घरात बसलं तरी दुःखपत्रात पडते, कुठं नाही गेलं तरी. पण बाहेर गेलं तर सुखासाठी काहीतरी धडपड करावी लागते. नोकरी, उद्योग, धंदा, माणसं गोळा करणं, आपलं तुमचं सगळं काय वस्तू सगळ्यासाठी बाहेर जावं लागतं. तर तिथून सुखाची व्यवस्था माणसाची होईल, आनंदाची व्यवस्था आत आहे. तर तिच्याकडे लक्ष वेधण्यासाठी हे आहे, फक्त त्यासाठी खोल खणावं लागतं. वरवरचा आपला स्वभाव म्हणजे आपण नव्हे हे लक्षात येणं म्हणजे परमार्थाची ओळख होणं किंवा सुरुवात होणं. वरवरचा आपला स्वभाव म्हणजे आपण नव्हे, आपण त्याच्याही खाली खोल काहीतरी आहोत. तर ते कोण आहोत, तर त्या दृष्टीनं जसं वर असं काही रस्त्यावर पाणी नाही आहे, ते खोडल्यानंतर खोल गेल्यावर लागतं. सत्पुरुषांची ठिकाणांच्या बद्दल कॉमेंट करताना रामकृष्णांनी जे सांगितले ते मागे एकदा सांगितलं असेल की पाणी सर्वत्र आहे
तर मग म्हणजे जसं भगवंत सर्वत्र आहे, आपल्या इकडच्या भाषेमध्ये भगवंत सर्वत्र आहे, घरी आहे, तिकडे आहे, आपल्यात आहे, सगळं आहे, तर मग तीर्थाला किंवा अशा समाधी स्थानाला जायची काय गरज आहे? तर तिथे तळ्यासारखं पाणी आहे, ते लगेच हाताशी असते. हा जो फरक आहे ना, तर तो फरक राहतो म्हणून सुगुणाची उपासना करून करतो किंवा कुठून तरी शिकतो, कारण तिथे तो सहज असतो. तिथे अगदी भांडं बुडवावं आणि प्यावं किंवा वंजळ घ्यावी पाणी प्यावं इतकी अवस्था समाधीच्या किंवा सत्पुरुषांच्या ठिकाणी असते, सत्संगाच्या ठिकाणी असते, म्हणून ते तिथे चटकन मिळतं. पण याचा अर्थ ते आपल्याकडे खोल काढणं ते मिळत नाही असं नाहीये, हे समजून घेण्यासाठी हे सगळं होतं की आपल्याकडे सुद्धा कोरडा माळ जरी असला तरी सुद्धा खोल खणलं तर तिथं पाणी लागेल एवढी खात्री निसर्गाने ठेवलेली आहे. फक्त ती खात्री आपल्याला वाटावी, आपण त्या दृष्टीने थोडे थोडे प्रयत्न करावे, खोल जायचं जेवढं जमेल तेवढं बघावं आणि मग खरं आपल्याकडे भगवंत. कारण नाही तर मग तो विशिष्ट ठिकाणी विशिष्ट लोकांचा असं होईल, तर तसं काही भगवंताचं असणं शक्य नाही. त्यामुळे तो सगळ्यांचा आहे, म्हणून तो सगळ्यांचा जो आहे तो आपल्यामध्ये आहे, जसा इतरांच्याकडे आहे तसाच माझ्याकडे आहे. याचं भान म्हणजे हे स्वतः आनंद स्वतः जवळ आहे हे लक्षात येणं. तर या दृष्टीने आता पुढचं बघूया निसर्गाची पद्धत काम करण्याची आणि त्यानंतर काय करण्याची आहे. श्रेष्ठत्व थोरतव हे नाहीच किंतु, श्रेष्ठत्व थोरतव हे नाहीच किंतु, रंगास घेऊन किती पुष्पे उमलती, रंगास घेऊन किती पुष्पे उमलती, दैवी सुगंध सकळाती देत जाती, दैवी सुगंध सकळाती देत जाती, नासांगती कधी कुणा कोठे न फिरती, नासांगती कधी कुणा कोठे न फिरती, ज्या रंग गंध कळती ते धाव घेती, ज्या रंग गंध कळती ते धाव घेती, सत्कार्य सद्गुण सदा मिळवीत जावे, सत्कार्य सद्गुण सदा मिळवीत जावे, प्रौढी प्रचार कसले तू का करावे, प्रौढी प्रचार कसले तू का करावे, माझ्यातले नवल हे माणसा तू, श्रेष्ठत्व थोरतव हे नाहीच किंतु. तर ही फुलाची साध्या अवस्था आहे, त्याच्याकडे साधा सुद्धा नसून दैवी सुगंध आहे. खरोखर त्याचं काही अनालाइज करता येत नाही, त्याच्यापासून मिळणारा आनंदही अनालाइज करता येत नाही. वेगळं सांगावंच लागत नाही. माणसाच्या मनात जसं लहान मुलं जसं असतं ते कितीही कठोर माणसाला सुद्धा हसू येतं, बसून असं वाटतंय. हे इतकं जे लहान मुलाच्या ठिकाणी जसं एक काहीतरी दैवी त्याच्याकडं हास्य असतं म्हणा, निर्मळपणा असतो म्हणा, काय जे आहे, तर तसं फुलांच्या ठिकाणी आहे. त्यांच्या ठिकाणाहून येणारा सुगंध हा माणसाला आकर्षित करून घेतल्याशिवाय राहत नाही. आणि कितीही कंठ्याही वृत्तीचा मनुष्य असला तरी त्याचा आनंद त्याला ते दिल्याशिवाय राहत नाही, म्हणून त्याला दैवी म्हटलंय. दैवी सुगंध आहे. तर ती अखंडपणे जशी उमलतात सुगंध द्यायला सुरुवात करतात असं त्यांचं काम सुरू आहे. पण ती स्वतः कुठेही सुगंधाची पाठीपिठी का आहे ना सांगती कधी कुणा ते न फिरती. त्याचा सुगंध आता विकायला फुकट काय असेल ते आलेलं आहे वगैरे का आहे ते तिथे उमलतं, त्याचं काम करतं. लोक घेणारे सुगंध घेतात आणि त्याचं ते काम संपलं की निघून जातं. ज्या रंगगंध कळती ते धाव घेते. फुल धाव त्यांच्याकडे घेत नाही. आपल्याकडे धावणारी फुलं सुगंध घेऊन रंगाच्या उद्देशाने किंवा सुगंधाच्या उद्देशाने धाव घेणारे असले पाहिजेत. त्यांनी त्यांच्याकडे धाव घ्यायचं काय कारण एवढं लक्षात आलं तर कदाचित चांगलं काही असेल निर्माण झालेलं तर ते टिकूनही राहील, त्याचा आनंदही मिळेल. ह्या धाव घेण्याने साध्य होत नाही. आता याच्यात दोन गोष्टी आहेत. जसं दानाला दुसरी बाजू आहे तसं यातला फक्त तेवढा विचार सांगतो आणि पुढचं घेतो लगेच. बाकीचा विचार आपण करू शकतो त्याच्यावरून. तर जसं दानाला दुसरी बाजू आहे, मी जसं दान करावं ते विसरण्यात माझं महात्म्य आहे किंवा सोडण्यात माझं महात्म्य आहे,
तसं घेणाऱ्यांनी विसरण्यात किंवा सोडण्यात महात्मा नाही, दुसरी बाजू आहे. दान घेणाऱ्यांनी लक्षात ठेवण्यात त्याचं महात्मा आहे. त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. जसं मी दान हे प्रायश्चित्त आहे, आता आपण ते संदर्भात वगैरे बघत असतात, तर त्याच्यामध्ये आपण पहिलं वाक्य तेच आहे की दानाचं ही बाजूच आहे महत्वाची, की ते त्याचं प्रायश्चित्त म्हणून तो करतो. तर त्याचं काही कौतुक करण्यासारखं किंवा बाळगण्यासारखं त्यांनी स्वतःकडे काही नसतं. हानमाग बाळगण्यासारखं ही जशी दानाची एक बाजू आहे, तशी दानाची दुसरी पण बाजू आहे, जो घेतो त्यांनी लक्षात ठेवणं, त्यांनी कृतज्ञ राहणं हा त्याचा भाग आहे. कारण कृतज्ञता हा सर्वात मोठा गुण आहे. आपण सुरुवात त्यांनी केलेलीच आहे तिकडे तशी. तर या अर्थाने याच्यात फुलाच्या बाबतीतलं स्वतःचं काय आहे ते सांगितलंय. त्यांनी धाव घ्यायचं कारण नाही, कळणाऱ्यांनी कळून घेणं, कळणाऱ्यांनी धाव घेणं, कळणाऱ्याने सुगंध आहे तो काही आपोआप गेला का, वाऱ्याने सुगंध पोचवला. तर वाऱ्याचं काम असेल तर त्याला करू द्या, फुलाला त्याचं काम करायचं काय कारण नाही. फुलाला सुगंध द्यायचं काम करायचं, त्यात कुठेतरी गोंधळ होतो. तर त्यामुळे हा घोटाळा होतो. ते फुलाचं काम, सुगंधाचं जे न्यायचं आहे ते फुलाने ह्यानी वाऱ्याने करावं. फुलाचं काम आहे ते फुलण्याचं आहे, ते त्यांनी करावं. त्याने उत्तमात उत्तम सुगंध द्यावा. वाऱ्याचं काम असेल ते त्यांनी करू नये असं म्हटलेलं नाही, एवढं लक्षात ठेवा. वाऱ्याचं काम आहे ते त्याचं पोचवण्याचंच काम आहे. वाऱ्याला स्वतःचा गंध नाही, पण तो फुलांचा सुगंध नेऊन पोचवतो, हे मात्र त्याचं काम आहे. तर ते काम असेल ते त्यांनी करावं. असं ह्यातला हा फरक लक्षात यावा की आपला स्वधर्म काय आहे ते बरोबर लक्षात आलं तर मग त्याप्रमाणे काम करता येतं. यासाठी आहे. आणि याच्यामुळे निर्माण होणारे जे पुढच्या स्वास्थ्य असतं ते हा एक गुण लक्षात आला तर त्यातून दूर होऊ शकतं आणि सृष्टी तो स्वतः अंमलात आणते. मग अशी म्हटल्याप्रमाणे या टेकडीवरी जरा ये तू चढून, या टेकडीवरी जरा ये तू चढून, इथे फुलत जे पाहिल कोणी, इथे फुलत जे पाहिल कोणी, वाराही वाहत उन्हे पडतात येथे, वाराही वाहत उन्हे पडतात येथे, पाहिन कौतुक करी कोणी जेथे, पाहिन कौतुक करी कोणी जेथे, मनुजा तुला किती हवी स्तुती वा प्रशंसा, मनुजा तुला किती हवी स्तुती वा प्रशंसा, परिपक्व तू असून रे भगवंत अंशा, परिपक्व तू असून रे भगवंत अंशा, माझ्यात वेणवर हे रे माणसा तू, श्रेष्ठत्व थोरतव हे नाहीच किंतु, श्रेष्ठत्व थोरतव हे नाहीच किंतु. आपल्या जीवनात नेहमी येणारा संबंध असलेल्या गोष्टी आहेत. स्तुती किंवा प्रशंसा, टू सीक एप्रिसिएशन नॅचरल, कृष्णमूर्ती म्हणत असत ते आपल्या लक्षात आहे. मागे आपण बोललो होतो त्याच्यावरती. तर त्याचं वाऱ्याच्या बाबतीत म्हटलं, त्याला महत्व वाटणं आणि त्यानं नेणं हे त्याचं काम आहे. तसं दुसऱ्याला महत्व वाटणं आणि त्यानं म्हणणं हे त्याचं काम आहे. मी अपेक्षा करणं ही चूक आहे. त्याच्यात फरक आहे फक्त. हे जरी असलं तरी बारीक आहे थोडंसं लक्षात ठेवायच्या दृष्टीनं, की मला त्यांनी स्तुती केली ह्याचं मला काही वाटायचं कारण नाही. मी ती हवी आहे म्हटलं का, मी तसं थांबलोय का. ज्ञानेश्वरीमध्ये पुढे आपण आता अभ्यास करत जाल त्यावेळेला आणखीन श्लोक लागतीलच. तर त्यामध्ये हे वर्णन केलेलं आहे की तो थांबतही नाही. ज्या ठिकाणी कार्य केल्यानंतर त्याची स्तुती होण्याची शक्यता आहे ते कार्य केल्यानंतर तो तिथे थांबतही नाही. कारण कदाचित चार चांगले शब्द आपल्या कानात पडण्याची शक्यता आहे, म्हणून तो तिथून जातो निघून, असं वर्णन केलेलं आहे. तेव्हा हे उत्तम भक्ताचं वर्णन आपण लक्षात ठेवलं तर याच्यावरून कल्पना येईल हे कशातून आलेलं आहे, हे निसर्गामध्ये आहे. तर ही अशा ठिकाणी काम चाललेलं आहे उलट, की ज्या ठिकाणी म्हणजे आता समजा स्तुती नाही आहे किंवा प्रशंसा नाही आहे, हे माणसांचं डिस्करेज व्हायचं कारण असतं. हे स्तुती प्रशंसेचं फार विचित्र काम आहे. म्हणजे ती आधी अपेक्षा असते ते वेगळं, त्याच्यानंतर ते त्यांनी करावं हे वेगळं, ते पुन्हा त्यांनी नाही केलं तर हा काम काय करणार नाही हे वेगळं. म्हणजे किती त्याचे टप्पे आहेत त्या स्तुती प्रशंसेचे, आणि त्याचा मोठा गोंधळ जीवनामध्ये आहे. तर त्याच्यासाठी हा विषय आहे.
आता इथल्या दुसऱ्या भागामध्ये बघितलं तर वारा अशा ठिकाणी सुद्धा वाहतो, म्हणून मुद्दम टेकडीवरी जरा तू चढून ये असं म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी कुणी जात सुद्धा नाही. 6-6 महिने पूर्वी त्या वर्ष टेकड्यावर जात नाही. अशा किती डोंगरीण टेकड्या असतील. आपण जे असे दऱ्यावरात खोऱ्यात फिरणारे लोक आहेत त्यांना कल्पना असेल की अशा जागा कित्येक आहेत जिथे मनुष्याचा स्पर्शही होत नाही. अशा कित्येक जागा आहेत 6-6 महिने कोणी तिकडे जात नाही. तर अशा ठिकाणी सुद्धा जे फुलतं, जे कोणीही पाहणार सुद्धा नाही, इथपासून सुरुवात असते. माणसाने काहीतरी केलं तर कोणीतरी पहा, इथपासून त्याला सुरुवात. कुणीतरी ऐकावं, कुणीतरी काहीतरी करावं, काहीतरी त्याच्याबद्दल असं त्याला वाटतं आणि ते नाही झालं की मग अस्वस्थता येते. ते करून अस्वस्थता येते. त्याचे काय केलेले आहे त्यांनी ते त्याच्याबद्दल त्याला अस्वस्थता येते. तर ह्याच्याने आपल्या जीवनातली दुःख दूर व्हावी म्हणून हा एक मुद्दा इथे आहे की पाही फुलत जे पाही न कोणी, जे कुणी पाहत नाही अशा ठिकाणी सुद्धा अत्यंत उत्तम फुलत असतं. आपण 6 महिन्यांनी त्या टेकडीवर गेलो असलो तरी तिथे ते रोज फुलत असतं. याची जाणीव जरी झाली तरी कळेल की रोज माझं काम काय आहे आणि अपेक्षा काय ठेवावी याची बरोबर कल्पना आहे. वाराही वाहत, तिथे सुद्धा वारा वाहतोच. त्याला लागणार वाऱ्याची सुद्धा गरज आहे त्या फुलाला, किंवा काय जे तिथे असेल, काय पानं असतील आणि गवत असलं तरी फरक नाही पडत. जे जीवन आकाराला येतं त्या आकारासाठी वाऱ्याची गरज आहे. तिथंही ऊन पडतं, तिथेही सगळं निसर्ग पुरवतो. पाही न कौतुक करी कोणी म्हणजे त्या तिथल्या फुललेल्या ह्याचं कौतुक नाही, नुसतं दर्शन घ्यायला सुद्धा कोणी जाणं कठीण आहे. 6 महिन्यात सुद्धा त्या टेकडीवर कोणी गेलं नसेल असे टेकडीचे भाग आहेत की तिथे अत्यंत उत्तम जीवन फुललेलं आहे. जर बघितलं तर माणसाचं चित्त पाटेल, प्रसन्नता येईल अशी स्थिती आहे. तरी सुद्धा तिथे याची कसलीही अपेक्षा न ठरता करणारे करीत असतात. म्हणजे निसर्गाचे घटक आपलं कर्तव्य करीत असतात. ते वारे वाहतात, उन्ह होतात, सगळं पाऊस पडतो, सगळं तिथे होत असतं आणि जीवन आपलं काम फुलण्याचंही करीत असतं. पण तिथे कुठेही स्तुती प्रशंसेची अपेक्षा सुद्धा नाही. तर अशा दृष्टीनं आपल्या जीवनाकडे आपण बघावं. म्हणून जेव्हा तुला किती हवी स्तुती प्रशंसा आणि परिपक्व तू असून त्यात मॅच्युरिटी आहे. स्तुती अपेक्षाची हे जे स्तुती किंवा प्रशंसा आहे त्याची अपेक्षा नसणं ही मॅच्युरिटी आहे, परिपक्वता आहे, याची कल्पना आहे. म्हणून मोठमोठी माणसं सुद्धा दुःखी होतात. त्यांच्या जर कार्याचं कौतुक नाही झालं तर अनेकदा मोठमोठी माणसं दुःखी झाल्याचं नाही. म्हणजे खूप आहेत असे कृष्णमूर्तींचे आपण कॉमेंट्रीज ऑन लिव्हिंग वगैरे वाचलं असेल तर आपल्याला माहिती असेल की त्याच्यात असे कित्येक प्रसंग आहेत की अचाट समाजकार्य केलेले आहे, शेवटी दुःखी झाले की एवढं मी कार्य केलं कोणाला त्याची किंमत नाही, एवढं मी काम केलं कोणी त्याची दाद दिली नाही. हे कशाने झालं तर मुळातच इथे कुठेतरी त्या स्वभावाची अडचण आहे. आणि ती काय आहे ती ह्याच्यामध्ये आहे. तिला उपाय काय आहे सृष्टीमध्ये शिकता येण्यासारखा आहे, तो आपण शिकावा एवढी प्रार्थना करतो. वेळ झाली, बाकी यात कळण्यासारखं आहे. असा हा देव विश्वात्मक आहे, लक्षात आहे. ईश्वर असं काही अमुक ठिकाणीच आहे किंवा त्या देवळातच आहे असं काही नाही, सर्वत्र आहे. विश्वात्मका देवा हो वाळू आरती, देवा हो वाळू आरती, तुझ्या कृपेचा सदैव हो बोधपाठ कीर्ती. विश्वात्मका देवा हो वाळू आरती, देवा हो वाळू आरती, तुझ्या कृपेचा सदैव हो बोधपाठ कीर्ती. जन्मोजन्मी प्रपंच करुणी भागलो आता, देवा भागलो आता, माझे माझे भरणी उत्तर भोगडी आता. नाती गोती मान मान्यता पैसा पोकळ, देवा पैसा पोकळ, स्वाती जगती कोणी न भेटे निधळ प्रेम. कल्पनेतले मिळण्यासाठी आलोय श्रमलो, देवा आलोय श्रमलो. ज्याची ज्याची कास धरुनी दूर किती गेलो, चैतन्यात्मक तुझीच होती प्रेमळ संगती, देवा प्रेमळ संगती. भारतीचे मला आले आता नित्य टिकोची. विश्वात्मका तुझला देवा हो वाळू आरती, देवा हो वाळू आरती, तुझ्या कृपेचा सदैव हो बोधपाठ कीर्ती. निसर्गातले रूपाचे तन तसे सजे करण, देवा तसे सजे करण. कधी थबकलो नाही घेण्या तुमचे दर्शन. दुष्ट दुष्टवा क्षुद्र भग्रवा ऐक पैलवासो, देवा ऐक पैलवासो. तुझला प्रियगण विश्वामदला तुम्ही तुला त्रासो.
सर्वांचे हितचिंत करावे हेतू तव ठाई देवा हेतू तव ठाई समग्रतेचे भान मला दे तुझी दान हृदयी तुझे तुझ्या स्तव इच्छेने जगेन जीवन देवा जगेन जीवन दीन जीवाना तुझे घडू दे सदैव